मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातील महांगुळे बालेवाडी इथला श्री शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर काल महिला भगिनींनी फुलून गेला. सर्वत्र महिलांचे आनंदी आणि उत्साही चेहरे दिसत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनं उपस्थित महिला भगिनी भारावल्या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळालेली रक्षाबंधनाची ओवाळणी कायम स्मरणात राहणार असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी केलेल्या जल्लोषानं त्यांना झालेला आनंद दिसून येत होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीमुळे घरी सुरू केलेल्या होजियरी व्यवसायाला आता पुढे नेता येईल. या योजनेच्या लाभातील मिळालेले 3,000 रुपये आमच्यासाठी खूप मोलाचे आहे, असं सांगत नागपूर इथल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभधारक रूह अफजा यांनी शासनाला धन्यवाद दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे इथल्या शानदार उद्घाटन सोहळ्याला नागपूर जिल्ह्यातील निवडक महिलांना साक्षीदार होता यावं या उद्देशानं जिल्हा प्रशासनानं इथल्या नवीन जिल्हा नियोजन सभागृहात विशेष समारंभ आयोजित केला. या औचित्यानं लाभधारक म्हणून साधलेल्या संवादात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुणे इथल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आणि जिल्ह्यात महिलांशी संवाद अशा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी भारती मानकर आदी उपस्थित होते. 14 ऑगस्टला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांचा निधी बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज माझ्या मोबाईलवर धडकला तसा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. माझा खर्च आता मी स्वतः भागवू शकेल आणि माझ्या शिवणकामाच्या छोट्या उद्योगालाही गती देऊ शकेल, अशा भावना सदर छावणी परिसरातील रूह अफजा यांनी व्यक्त केल्या. महिला सक्षमीकरणाच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याचं दीपप्रज्वलनासाठी आयुक्त चौधरी आणि जिल्हाधिकारी इटनकर यांनी उपस्थित लाभधारक महिलांना बोलावून त्यांना पुढे केलं. हे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं. पुणे इथं पार पडलेल्या संपूर्ण शुभारंभ सोहळ्याचं थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आल्यानं महिलांना प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. यावेळी अभिजित चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित लाभार्थी महिलांचे जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय प्रातिनिधिकरित्या अभिनंदनही यावेळी करण्यात आलं. हिंगणा तहसीलच्या खडका परिसरातील रजनी सहारे भाऊक झाल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. मला वडील नाहीत, हातमजुरी करून घर चालवते, आईचीही जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या लाडक्या भावाच्या या मदतीनं या योजनेअंतर्गत निधी मिळाल्यानं आता आत्मविश्वास मिळाला आहे, असं त्या म्हणाल्या. कामठी तालुक्यातील चिचोली पिपला इथल्या अत्रीबाई हिवनाती या विविध व्याधींनी त्रस्त आहे. त्यांना सतत दवाखान्याचा खर्च असतो. त्यासाठी मुलावर अवलंबून राहावं लागतं. आता या योजनेच्या लाभामुळे मुलावर अवलंबून न राहता स्वतःचे उपचार घेता येईल, अशा भावना व्यक्त करत त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात 5,79,786 अर्ज प्राप्त झाले असून यातील पात्र अर्जांची संख्या 5,68,664 आहे. यापैकी महानगरपालिका क्षेत्रातून 2,21,828 अर्ज प्राप्त झाले असून यातील पात्र अर्जांची संख्या 2,17,364 इतकी आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करावं, असं आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केलंय. लाभार्थ्यांनी बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन आधार कार्ड बँक खात्यासोबत संलग्न करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत लाभार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर मेसेज आणि व्हॉइस मेसेज करण्यात येत आहे. तसंच सर्व बँक आणि शाखांना लाभार्थ्यांचे आधार बँक खात्यासोबत संलग्न करण्याबाबत कळवण्यात येत आहे. सद्यस्थितीत 15,000 लाभार्थ्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्यासोबत संलग्न करण्यात आलंय. उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन आधार कार्ड बँक खात्यासोबत संलग्न करावं, असं आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक अभिजित चौधरी यांनी केलं आहे.